तर नमुना प्रश्न पाहिला होता आपण. तर अबसेंटवाली पार्टी लक्ष दिलं आता कसं सोडवायचं आहे, आणि त्याच्या पहिले ते व्हिडिओ पाहून टाकाल कन्सेप्टवाले. ठीक आहे. तर संख्या रेषेच्या आपण 5.1 स्वाध्याय पाहत होता. त्याच्यातला पहिला काय म्हणते बघा, संख्या रेषेवर यम बिंदूचा निर्देशांक. सपोज हा यम बिंदू आहे, याचा निर्देशांक आपल्याला दिलेला आहे, आणि यम यन मधील अंतर आहे म्हणते 3 एकक. एकक म्हणजे युनिट, काहीतरी युनिट असेल, सेंटीमीटर मीटर काही पण राहू शकते, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. तर यन बिंदूचे निर्देशक किती. तर बघा यन बिंदू एक तर या बाजूला पण राहू शकते या शून्याच्या, हा शून्य आहे ना, आणि यम इथं आहे पॉझिटिव्ह आहे, तर होऊ शकते तो या बाजूला पण राहील. हा अंतर आहे म्हणते 3 एकक, 3 युनिट, किंवा या बाजूला पण राहू शकते. बरोबर आहे. तर आपण नियम पाहिला होता, जर इक्वल टूच्या एका बाजूलाच असतील तर काय करावं लागते, त्यांच्या अंतर मायनस. काय करावं लागते त्यांच्या अंतर, म्हणजे यन मधून डिस्टन्स यम कॉमा यन इज इक्वल टू यन मायनस यम झाला असता. तर यनची तर व्हॅल्यू मला माहीत नाही आहे, पण यमची माहीत आहे किती आहे, आणि डिस्टन्स किती दिलेला आहे, हा या बाजूला आला असता तर यनचा निर्देशांक मिळाला असता मला 3 त्रिक 9 प्लस 2 भागिला 3 म्हणजेच 11/3 भेटली यनची व्हॅल्यू. आता सेम जर आपण कन्सिडर केला, आता हा पॉझिटिव्हवाला होता, आता हा निगेटिव्हवाला एक त्या बाजूला असेल ना शून्याच्या, त्याच्या कसं काढून, तर आपण पाहिला होता की एक शून्याच्या या बाजूला असेल आणि एक या बाजूला असेल. ठीक आहे, एक त्या बाजूला एक, तर त्यांचा जो अंतर आहे तो प्लस करावा लागते. शिकला होता. हां, तर काय आला असता, डिस्टन्स ऑफ एम एन यम प्लस यन. तर यम दिलेला आहे बघा, किती दिलेला आहे 2/, आणि यन दिलेला आहे किती, काहीच नाही, आणि डिस्टन्स ऑफ एम एन किती दिलेला आहे आपल्याला 3 युनिट दिलेला आहे. त्या बाजूला आला असता तर काय झाला असता हा, तर यनची व्हॅल्यू 3 त्रिक 9 मायनस 2/, म्हणजेच 7/, आली असती. पण ही काय राहिली असती, निगेटिव्ह राहिली असती. बरोबर. तर यन इज इक्वल टू -7/3. पहा बरं मग ऑप्शनमध्ये आहे का, आहे. ओके, चला बघा सेकंड बघा, ए ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला -8/5, आणि ए बीचा अंतर दिलेला आहे आपल्याला 17/. बरोबर. तर कन्सिडर करू आपण, सपोज ए मायनस आहे तर ही आहे तुमची 8/5. आता जो बी पॉईंट आहे हा एक तर त्या बाजूला पण राहू शकते किंवा या शून्याच्या, बरोबर की नाही. तर एक वेळा निगेटिव्ह एक वेळा, तर पहिले निगेटिव्ह व्हॅल्यू काढून घेतो. दोन्ही इक्वल टूच्या एका बाजूला आहेत, आहेत एका बाजूला, तर मायनस करावं लागल. तर डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू काय होईल, बी मायनस. तर आता हे व्हॅल्यूच्या निगेटिव्ह वगैरे घेण्याची गरज, ठीक आहे, त्याची काहीच गरज नाही. तर बघा बी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे का, नाही. आणि ए ची व्हॅल्यू, ए ची व्हॅल्यू आहे किती आहे 8/, त्याच्यावाला मायनस घेतलो का मी ना, आणि डिस्टन्स किती दिलेला आहे 17/, या बाजूला आला असता तर किती झाला असता 25/, म्हणजेच 5. बी ची व्हॅल्यू किती आली, पण ही निगेटिव्ह आहे या बाजूची, तर बी इज इक्वल टू आपण काय लिहिला असता, कळलं. देन इकडे पॉझिटिव्हवाली व्हॅल्यू, तर डिस्टन्स ऑफ ए बी, आता काय करीन मी बी प्लस ए, कारण एक त्या बाजूला एक असं कन्सिडर केलं आता. हां, तर हा आहे आपल्याला 17/5. बी नाही दिलेला आहे, ए दिलेला आहे किती आहे 8/. साईन घेतलो का त्याच्या, त्या बाजूला येईल तर 17 मधून 8 गेले 9/5. पण ही पॉझिटिव्ह राहील, आहे का नाही. तर बघा 5 आणि 9/5 कुठं आहे ऑप्शन,
आहे. चला बघूया तिसरा. सोडवल्या होत्या तुम्ही असाच. -7/11 ही संख्या कोणत्या दोन लगतच्या पूर्णांकाच्या दरम्यान आहे? -7/11. तर हा थोडासा भागाकार करून जर पाहिलो आपण तर शून्याचा भाग चालला बघा. मग शून्य आला असता पॉईंट दिल्यावर. तर 11 सकम म्हणजे याची जे व्हॅल्यू येत आहे ते किती येत आहे? 0.6. म्हणजे 1 पूर्ण आहे का? म्हणजे जर मला ही दाखवायची असेल आपल्या संख्या रेषेवर तर कुठं असेल ही? 0 आणि -1च्या असेल की नाही? अरे हो की नाही? तर आली असती. किंवा 11 पार्ट पाडला असता आपण 1चे. पहिले संख्या रेषा बनवला असता 1 2 अशी, आणि 11 पार्ट केला असता. त्याच्यापैकी कोणता भाग आहे हा? 7वा. 7/11. अरे आहे. म्हणजे 0 आणि 1च्या मधामध्ये आहे. तर कुठं आहे ऑप्शन बघा? आहे. चौथा बघा काय म्हणते? 4 ते 6 साठी सूचना संख्या रेषेचे निरीक्षण करून उत्तरे लिहा. ही अशी संख्या रेषा तुम्हाला दिलेली आहे. मधामध्ये 0 कुठं आहे? हा इकडे 0 आहे. ए बी सी डी ई पी आला डायरेक्ट. म्हणजे ABCD नाही आहे पुस्तकवाल्याला. येते का? H वर नाही, P वर 2 आहे आणि एक कुठं आहे? E वर. तर हा मोठा पार्ट झाला आपला. हां, मोठ्या पार्टचे लहानवाले पार्ट किती केलेले आहेत मोजा बरं? 1 2 3. म्हणजे डिवाइडमध्ये तर 4 येणार. हा पक्का झाला आपला. ओके. काय म्हणते पहिला प्रश्न? पुढे दिलेल्या संख्या रेषेत बघा प्रश्न काय आहे? पुढे दिलेल्या रेषाखंडातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान रेषाखंडाची बेरीज किती? आपल्याला दिलेली कोणती आहे लाईन? BC, EB, EQ, QG. अबे CB ने BC एक छोका बे. पुरे बैल भारतीय आहे तुम्ही. हां, सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या रेषाखंडाची बेरीज किती? तर बघा BC कुठं आहे? एवढूशीच आहे. अरे बरोबर 1/4 झाली असती. EB हा E आणि हा B किती पार्ट आले? 1 2 3. मग त्यांच्या व्हॅल्यू त्याच्या खाली लिहून टाकतो. BC म्हणजे एक पार्ट आला 1/4. BC म्हणजे किती पार्ट आले? BE 1 2 3. 3/4 का बरं करतो समजला ना? कारण मोठ्या याचे किती हिस्से केलेले आहेत? 4. EQ 1 2 3 4 5 म्हणजे 5/4. आणि QG 1 2 3 3/4. तर मोठा पार्ट कोणता दिसून राहिला? मोठा. आणि सगळ्यात लहान. तर यांची काय म्हणते? बेरीज. अरे यांची काय म्हणते? तर 1/4 प्लस 5/, किती आला असता? आणि पॉईंटमध्ये आहे का असाच आहे? पॉईंटमध्ये आहे. त्याच्या भागाकार करा. 4 1 2 राहिले. पॉईंट आला 0 लागला. 4 5 म्हणजे किती आला? 1. पहा बरं कुठं आहे? हो 1.5 म्हणजे 1 पॉईंट इकडे आपण 0 कितीही वाढवू. 1.500 म्हणजे बी तेवढाच. 1.50 म्हणजे बी जमला. साकुरे ॲडमिशन झाली? गावाला गेला होतास? मग 5वा प्रश्न याच्यावरच आधारित आहे बघा. तर मी हे संख्या रेषा चोरून टाकतो इथून.
आगे बढ़ेंगे। बिंदू सी आणि एफ, सी आणि एफ यांच्यातील अंतर किती? तर काही गरजच नाही आहे मायनस प्लस करायची, डायरेक्टच दिसते पहा अंतर. 1 2 म्हणजे किती आला असता अंतर? हा 3/4 डिस्टन्स ऑफ सी कॉमा एफ डायरेक्ट. आता याला सोडवाल म्हणजे पॉईंटमध्ये व्हॅल्यू काढाल तर किती आली असती? 0.75 आली असती. 1/4 ची व्हॅल्यू 0.25. 1/2 म्हणजे 0.50 आणि 3/4 म्हणजे समजलं? हां देवबाबा नाही, सॉरी देवबाबी, देवबाबी. संख्या रेषेवर AP ची लांबी 2 एकक आहे. ए पासून पी पर्यंत दिसला का? हा 2 होता ना, आणि हा ई किती होता? 1 होता आपला. हां 2 एकक आहे. तर लेंथ ऑफ BD प्लस म्हणजे काय काढायचं आहे? लेंथ ऑफ BD बाबाजीची, लेंथ ऑफ CG मायनस लेंथ ऑफ FP इज इक्वल टू किती? काढू नाही शकत का रे? हां BD म्हणजे 2 पार्ट आले याच्या बीचमध्ये, तर 2/4 प्लस C पासून G पर्यंत 1 2 4/4 मायनस FP 1 2 3 3/4. जमलं? यांची बेरीज करा. 2 + 4 - 3, 2 न 4 6 म्हणजे किती आलं असतं? 3/4 म्हणजेच 0.7 आहे. अरे 3/4 आहे आता, म्हणजे हा झाला असता. कळलं कसं सोडवतात? समजला? तुमचे झाले होते, करेक्ट आले होते उत्तर. बहुत हुशार झाले बे तुम्ही. कोणती ट्युशन लावल्या रे? हां अबे ट्युशन कुठं लावल्या? बहुत हुशार झाल्या बे तुम्ही तर, त्याला वाटत नव्हतं मला. ओके 7वा. संख्या रेषा दिलेली आहे एक, दिसली का सगळ्यांना? मलाच नाही दिसली. हा 0 P म्हणते, 0 P. तर काय म्हणायचं? कोणी P म्हणला तर 1 2 3 4 काय म्हणाल? नाही पीत म्हणाल. काय म्हणाल? P म्हणल्यानंतर प्याल. काय बी देऊ शकते ते तुम्हाला. हां किती पार्ट केलेले आहेत आतमध्ये? चार केलेले आहेत. तर 3 रेषा मारावं लागतील. ओके या प्रकारे दिलेली आहे तुम्हाला नंबर लाईन. P ला 2 पॉईंट सोडून इथं B आहे, मग इथं A आहे,
या 1च्या बाजूला सी आहे आणि इकडे डी. जमलं सगळं? अंशुल सोडवला होतास का रे घरी? लाता खाया अंशुल. अंशुलचं नाव काय? लाता खाया अंशुल. तर बिंदू ए शी निगडीत असणारी संख्या कोणती? ये. येचा निर्देशांक कोणता म्हणते? 7वा. काय आला असता? मायनस आला असता सर्वप्रथम. मग कोणत्या पार्टवर आहे पहा. इथपर्यंत 4 झाले. 5 6 7/4. पण असं आहे का उत्तर? तर मग 4 भाग द्या त्याला. हा -1 व्यासाचा म्हणजे 4 1 राहिले 3. जमलं? देन असत्य विधान कोणते? तर पहिल्या याच्यात सांगितलेलं आहे ए बी कॉन्ग्रुएंट. याचा अर्थ होते कॉन्ग्रुएंट बी सी. दुसरा बी सी कॉन्ग्रुएंट सी डी. तिसरा ए सी कॉन्ग्रुएंट बी डी. आणि चौथा ए पी कॉन्ग्रुएंट बी डी. कॉन्ग्रुएंट म्हणजे इक्वल. पाय रे बाबू, ए बी ना बी सी सारखी आहे का? पाय इथं पाय संख्या रेषांमध्ये असत्य म्हणजे चुकीच्या ओळखायच्या आहे आपल्याला. तर 3 सत्य राहतील, 1 हां. ए बीची लांबी किती दिसून आली? काढून दाखव बरं मला ए बीची लांबी. किती पार्ट आहेत ए बीमध्ये? 1 2 3 आणि एका मोठ्या पार्टचे किती केलेले आहेत? 4. तर ए बी झाली असती 5/4 झाली असती. आणि तेवढाच डिस्टन्स बी सी आहे का? पाय आता तू निगेटिव्ह पॉझिटिव्ह काही घ्यायचा नाही. अंतरमध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह काही घ्यायचं हां. 1 2 3 4 5 सारखी आहे. म्हणजे पहिलावाला काय आहे? बरोबर आहे. हां, मग दुसरावाला चेक करून सांग. बी सी आणि सी डी. बी सीमध्ये तर 5 पार्ट होते. सी डीमध्ये चेक कर. हा सी ना हा डी आहे म्हणजे सेम आहे. तर हा बी करेक्ट आहे. हां, तू सांग. ए सी मधले पार्ट मोज पूर्ण. 10 आहे. 3 3 6 4 10. हां, आणि बी डी आहेत 10. म्हणजे काय आहे? पण ए पी आणि पी डी मध्ये पहा बरं. ए पासून पी पर्यंत 4 5 6 7 पार्ट झाले ए पी आणि पी डी. पी पासून डी. तर हे 4 न हे 4 किती झाले? 8. तर सारखे आहेत का? तर 7 इज नॉट इक्वल टू 8. म्हणून हा काय झाला? रॉंग. समजलं? बस. तर अशा प्रकारे स्वाध्याय क्रमांक 5.1 निपटलेला आहे. आणि आपण पाहणार आहोत आता फटाक से काय जमल. मग संख्या रेषेवर काय म्हणते? पी या बिंदूचा निर्देशांक 4/7 आहे. तर पी आणि क्यू मधील अंतर किती आहे म्हणते? 9/7 आहे ना. तर पीचा दिलेला आहे आपल्याला. बघा किती दिलेला आहे? पीचा दिलेला आहे. आणि पी आणि क्यूचा अंतर दिलेला आहे आपल्याला डिस्टन्स. तर या डिस्टन्सला मी सांगितलं तुम्हाला एक वेळा प्लस एक वेळा निगेटिव्ह वाली पाहिजे तर मायनस करावं लागल. मोठा कोण आहे? तो वाला आहे. तर डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू क्यू मायनस पी झाला असता. तर क्यू जसाचा पी आहे 4/7 आणि हा आहे 9/7. या बाजूला येईल तर प्लस होईल की मायनस व्हायला पाहिजे?
हां पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली असती याची तर मग हां पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली असती. या बाजूला आला असता तर काय आला असता एकाच बाजूला म्हणजे पॉझिटिव्ह बाजूला आहेत. सपोज 9 आणि 4 13/7 आली असती क्यूची व्हॅल्यू. आणि एक वेळा काय करायचं प्लस, तर डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू क्यू प्लस पी. तर किती आहे इकडे 9/7 दिलेला आहे, इकडे क्यू जसाच्या तसा प्लस 9/7 मायनस 4/, तर किती झाला 5/. हा आता हा पॉझिटिव्हकडे आहे, इकडे आहे ना हा 0, हा 4/7 इथं असेल पी. अरे एक वेळा इकडे कन्सिडर केला क्यूला आणि एक वेळा तर इकडवाला प्लस करा लागते ना, ते निगेटिव्ह वाली व्हॅल्यू. तर क्यू वाला असता आपला -5/7. आहे का उत्तरात पहा बरं आहे. तर लक्ष घ्याल जो अंतर दिलेला राहील तुम्हाला त्याच्यामध्ये एक वेळा प्लस कराल. डायरेक्ट शॉर्टकट अगर काढायचा आहे तर शॉर्टकट काढायचा आहे. कळलं का की नाही कळलं. एक वेळा प्लस एक वेळा, पण त्याच्यावरून तुम्हाला निगेटिव्ह कोणत्या बाजूला आहे त्याचा अंदाज होणार नाही. मग अशी मांडणी तुम्हाला चेक करावी लागेल. ठीक आहे जमल. क्वेश्चन मार्क दिसून राहिला मला थोबड्यावर. एक वेळा प्लस एक वेळा मायनस केल्यानं उत्तर तर भेटते, पण दोन्हीचे दोन्ही पॉझिटिव्ह भेटले असते तुम्हाला, तर मग कोणती तरी एक व्हॅल्यू तुम्हाला निगेटिव्ह कन्सिडर करावं लागेल ना. पण कोणती कराल मग. सांगा ना बाय. धरालनं कोणतीही मांडून द्याल का, तर आपल्याला समजावं लागेल की नाही एक व्हॅल्यू या बाजूला असेल तर मग हा डिस्टन्स का झाला असेल प्लस झाला असेल, तर हे एक व्हॅल्यू निगेटिव्ह कन्सिडर करावी लागेल. या प्रकारे सोडवा. जाऊ द्या. दुसरा, एका संख्यारेषेवर ए बिंदूचा निर्देशक 5 आहे म्हणते. अशी कुठेतरी संख्यारेषा असेल तर इथं कुठेतरी 5 आहे, ए नाव आहे त्याच्या, आणि ए बीचा अंतर किती आहे 2. ए आणि बी मधला अंतर कुठं आहे, तर बीचा निर्देशांक किती. आता भाऊ एक तर या बाजूला असेल नाही तर पण 2च आहे म्हणते, तर एक तर हा बी इथं असता म्हणजे हा 3 वर असता बी, तर 2 एकक झाला असता, नाहीतर काय असता 7 वर असता. अरे या ए पासून एक तर या बाजूला नाहीतर 2 एकक युनिट आहे ना पूर्ण, म्हणजे मोठे मोठ्या पार्टची गोष्ट चालू आहे बघा. 1 2 3 फ्रॅक्शन आहे का. किती आहे म्हणते, ए आहे म्हणते 5, तर 2 एकक आहे म्हणते. 2 एकक म्हणजे 2 मायनस म्हणजे इथं राहू शकते एक तर बी, नाहीतर 2 प्लस म्हणजे इथं राहू शकते. तर एक तर 3 नाहीतर कोणती दिलेली आहे 2 अचूक पर्याय निवडा. तर 7 आणि एकक म्हटलं युनिट, तर जसं आपल्याला पूर्ण संख्या दिलेली आहे बघा, फ्रॅक्शन नाही आहे. इथं फ्रॅक्शन होता तर डायरेक्ट घेऊ शकत नव्हता, एक वेळा प्लस एक वेळा मायनस करावा लागला. इथे पण तसाच एक वेळा प्लस केला एक वेळा मायनस, पण एकक डायरेक्ट होता तर डायरेक्ट समजला आपल्याला. अरे डायरेक्ट समजला म्हणजे फ्रॅक्शन व्हॅल्यू नव्हती तर डायरेक्ट समजला. ठीक आहे. देन तिसरा, अरे बापरे संख्या रेषा दिलेली आहे का रे.
आपल्याला तर असाला का असंच करतो ना आपण. घे रे घे संख्या रेषा घे. दिलेल्या संख्या रेषेचे काळजीपूर्वक निरीक्षण करून के या बिंदूची स्थानदर्शक संख्या कोणती ते लिहा. लिहू नाही शका का भाऊ? के ची व्हॅल्यू नाही लिहू शका का संख्या रेषावरून? सांगा बरं. हां तर पहिले 5 लक्ष द्या. 0 ते 1, 0 ते मोठेवाले पार्ट आहेत काही. हे बघा हे वाले पार्ट मोठेवाले आहेत. अरे आहेत पण हा मोठ्या पार्टचा भाग आहे का के? लहानवाल्या पार्टचा भाग आहे बरोबर. तर पहिले त्या मोठ्या पार्टमध्ये किती पार्ट आहेत ते पाहायचे. छोटेवाले 1 2 3 4 5. तर 5 1 5 2 5 3 5 4 20 झाले इथपर्यंत. आणि हा 1 तर 21 आणि भागीला 5. 21 भागीला 5 तर 5 तर आहेच नाही. एक लिमिट पावण्यावर आहे. पॉईंटवाली व्हॅल्यू काढायची. 5 4 आणि 5 2 10 -4.2 ते बी नाही. अबे वे 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 अबे बे बे गडबड झाली बे. हा 21 तर येईल बरोबर आहे. खाली डिवाइडमध्ये किती येईल? 3 कसा येईल? हां किती येईल? कारण बघा हा 1 आणि या 1 पार्टचे छोटेवाले किती आहेत? लहान लहान पार्ट किती आहेत? 15 आहेत ना. आता करा भागाकार. 3 5 15 3 7 म्हणजे -7/5 असेल. आहे का? नाही आहे. तर मग भागाकार करा. 5 1 2 राहिले. 5 20 1 आहे का? राहिलं नाही गोष्टच गेली. उत्तर राहिलं नाही अशी झालं आहे कधी? ओके चलो. आता 4था प्रश्न. या निरीक्षण करायचं आहे यावाल्या संख्येचे बरोबर. आता 1 दिसून राहिला का तुम्हाला कोठी? ना 1 दिसून राहिला ना 2 दिसून राहिला. पण या 7 वरून काय समजला? म्हणजे एका मोठ्या पार्टचे किती भाग केलेले आहेत? बरोबर. तर 2 पर्यंत टोटल पार्ट किती झाले असते? 14 पार्ट झालेले असते. हां तर लेंथ ऑफ बी डी काढायचं आहे तुम्हाला. लेंथ ऑफ बी डी प्लस लेंथ ऑफ सी बी मायनस लेंथ ऑफ ए बी. तर बी डी बी पासून डी 1 2 3 4 5. तर 5/, प्लस सी बी 1/, मायनस ए बी 1/, मायनस मायनस झाला. हा प्लस मायनस 0 झाला. म्हणजे किती आला उत्तर? पहा बरं आहे का? नाही आहे. आपल्याला दिलेला आहे काय? तर हा कोणाचा होता अंतर? डायरेक्ट बीडीचा होता. अरे बीडीचा होता झाला ना. आहे ना बीडी? आहे का ऑप्शनमध्ये? वाढू मोयर वाढू. अरे मोयर वाढू का? समोर जाऊ. किती आहेत बे? किती एक्झरसाइज आहेत टोटल? ओ माय गॉड. चला मला वाटलं झाले. पाचवा. पी व क्यू हे संख्या रेषेवरील 2 भिन्न बिंदू आहेत. भिन्न म्हणजे वेगवेगळे. जर पी हा बिंदू -3 ही संख्या दर्शवत असेल तर त्यांच्यातील अंतर x एकक आहे. म्हणते अंतर दिलेलं आहे आपल्याला x. तर त्या अंतरामधून एक वेळा प्लस करतो आणि एक वेळा
झाला खेळ खतम. प्लस केला असता तर एक्स मायनस 3 आणि एक्स प्लस 3 असं काहीतरी आला असता. बघूया. पी आहे -3 आणि क्यूच्या अंतर आहे म्हणते एक्स. तर एक तर क्यू इकडे असू शकते, हा 0 नाही तर इकडे असू शकते. आणि हा पी क्यूच्या अंतर किती दिलेला आहे आपल्याला, तर हा एक्स आला कसता तर क्यू मायनस पी असा आला असता. आणि हा एक्स आला कसा असता, पी प्लस क्यू. हां, तर क्यूच्या काढायचा आहे तर हा एक या बाजूला आला असता तर काय झाला असता प्लस, अरे बरोबर. आणि हा क्यू काढायचा आहे ना, काय झाला असता मायनस झाला असता. हां, काढा बरं. पीची व्हॅल्यू किती आहे, हा झाला असता एक तर क्यू मायनसमध्ये, हा आला असता मायनसमधला, या बाजूचा आला असता आणि हा या बाजूचा आहे तर प्लसमध्येच राहील. म्हणजे मायनस. ओके, तर हा जेव्हा मायनस खुलेल तेव्हा बघा आता कोणता ऑप्शन दिसून राहिला असावाला, चौथा ऑप्शन दिसून राहिला बघा. म्हणून याच पद्धतीनं करत जा बेटा. या पद्धतीने गेला तर काय होते, करेक्ट उत्तर निघते. आणि एक वेळा प्लस केला असता, एक वेळा मायनस केला असता तर मग तो पहिला उत्तर निघला असता. कोणाकोणाचा पहिला उत्तर निघला, याच प्रकारे सोडवला होता तुम्ही. बहुत हुशार आहे. पाहिजे नाही की त्याच्या कॉप्या आता जाताना. हो, तू तर त्याहून हुशार आहेस. हो, तर सगळ्यापेक्षा हुशार तुझ्यास ना. हो म्हणलो तरी नाही म्हणलो का मी ना. कळलं का. एक वेळा कन्सिडर करायची निगेटिव्ह क्यू आणि एक वेळा कन्सिडर करायची पॉझिटिव्ह. म्हणजे त्या पॉईंटला एक वेळा निगेटिव्हकडे आणि एक वेळा अंतर काढणं तर सांगितलं मी ना पहिल्या पार्टमध्ये. एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह असेल तर प्लस करावं लागते आणि दोन्ही एकाच बाजूला असतील कोणीकडेच राहत मग निगेटिव्ह राहत, नाही तर मायनस करावा. हलवून घे पाय, पाय हलवून घे तू. 6वा, -32/11 ही संख्या रेषेवर दर्शवण्यासाठी कोणत्या एकक अंतराचे समान भाग करावे लागतील. काऊन रे, हे मासी शिकतो म्हणते का रे पागल. ए मकडी तिकडे जा. ए पागल, चल 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 चल. आमची बयाड. तर भाग द्या ना तर रे 32ला. अकरा दुने बरोबर. आता भाग चालला का 0.11 म्हणजे काय दिसून राहिला हा, यस. कुठं आला असता, इकडे 0, इकडे कुठेतरी 2, इकडे कुठेतरी 1 ना इकडे कुठेतरी 3, या दोघांच्या मधामध्ये आला असता. आला असता. मी म्हटलं की दाखवा हा पॉइंट संख्या रेषेवर, तर कसा दाखवला असता आपण. अशी एक संख्या रेषा काढली असती. इकडे 0, इकडे -1, इकडे 2 आणि इकडे -3. आणि त्या -2 आणि -3चे किती पार्ट केले असते, म्हणजे लाईन किती मारलो असतो. जमला. आणि त्याच्यातला कोणता पार्ट होतो, तर 11 × 1 = 11, 11 × 2 = 22. इथपर्यंत 22 पार्ट झाले.
23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31 हावाला पार्ट आला असता -32/11. कळलं? हां. देन किती आहेत म्हणल्या टोटल? तेरा कटला बे अजून. हां. संख्या रेषेवरून विचारलेल्या प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा. संख्या रेषा दिलेली आहे तुम्हाला. ओके. पुढील संख्यांच्या जोडीतील लहान मोठेपणा चिन्हांच्या दर्शवलेला आहे, त्यातील चुकीचा संबंध दर्शवणारी जोडी लिहा. तर ते निगेटिव्ह आहे पहिला, -2/2 इज लेस दॅन 0 म्हणते. दुसरा 4/2 इज लेस दॅन 5/. तिसरा 0 इज लेस दॅन -4/2. चौथा -2/2 आणि 5/2. कोणती करेक्ट आहे? नाही, चुकीचा संबंध दर्शवणारी. चुकीचा. पहिलीवाली बरोबरच आहे, कारण मायनसवाली संख्या शून्यापेक्षा लहानच राहते. किती मोठी राहते? मायनस लागला शून्यापेक्षा. मग इकडे 4 दुने 8, 5 दुने 10, म्हणजे हा मोठा आला असता. तर हा बी काय आहे इकडे? यस, मायनसवाली संख्या मोठी आहे म्हणते. आपल्या बापाच्या घरची खेती हो. हां, हो का? मग 8वा प्रश्न काय म्हणते? हां, घेऊन जा रे बाबू घरी. जर ए काय म्हणते लक्ष द्या, ए जे आहे हे दोन धन संख्यांच्या गुणाकार. दोन धन संख्यांच्या गुणाकार काय येईल? धनचे. पॉझिटिव्ह रे, धन म्हणजे पॉझिटिव्ह. हां. आणि बी काय आहे? दोन ऋण संख्यांच्या गुणाकार. दोन ऋण संख्यांच्या गुणाकार काय येईल? धन येईल की नाही? अरे येईल की नाही? हां. आणि सी एक धन व एक ऋण संख्याचा गुणाकार आहे. एक धन आणि एक ऋण यांचा गुणाकार किती आला असता? ऋण. निगेटिव्ह आला असता. अरे जसा 5 गुणिले 5 तर कान धरून नाच. 3 गुणिले 3 तर मग लोकशिले लावा. अरे बापा बापा, मायनस मायनस. पण 1 मायनस 1 प्लस तर काय आला असता? आला असता की नाही? तर तेच म्हणत आहो मी. तर आपल्याला हा संबंध दिलेला आहे, याचा उत्तर काय येईल म्हणते? ए प्लस बी मायनस सी इज इक्वल टू नागोबा. बरोबर? तर लक्ष द्या आता. हे दोघं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आले असते. अरे या दोघांची बेरीज बी पॉझिटिव्हच झाली असती. आणि हा मायनस न सी ऋण आला असता. तर हा मायनस आणि हा मायनस काय झाला असता? म्हणजे सगळे काय झाले? प्लस झाले. अरे हो का नाही? अरे हो का नाही झाला? तर सगळे प्लस झाले. तर इथं काय येईल? पॉझिटिव्ह. म्हणजे काय येईल उत्तरात? धनसंख्या येईल की नाही? मग काय यार तुम्ही बी फालतूच्या फालतू विचारता मला. बघो 9वा. पुढे दाखवलेल्या संख्या रेषेवरून एक माणूस ए पासून डी पर्यंत गेला. डी पासून पुन्हा बी पर्यंत आला व पुन्हा तो सी पर्यंत गेला. अरे बापा, तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे का नाही? आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला पूर्ण प्लस प्लस मायनस वगैरे करत बसायचं. बघा, पहिले ए वर होता म्हणते, ए वरून डी वर गेला. त्याला तिथे नाही गमला तर पुन्हा बी वर आला.
आणि बी पासून पुन्हा कोणी गेला, येथे त्याला कोणीतरी दिसली तर येथे त्याला गमायले लागला. तर टोटल अंतर किती म्हणते, तर काढू ना का तुम्ही, शून्यापासून एकचे किती पार्ट केलेले आहेत, 1 2 3 4, आणि हा कोणता पार्ट हो, तर ये सीचा डिस्टन्स किती, तर 5/4 म्हणजेच 4 1 4, 4 2 8, 4 5 आला असता असा नाही आहे. भागाकार येते सगळ्याला भागाकार, मला नाही वाटत येत असेल म्हणून, नाही भागाकार शिकवा लागेल असं वाटतं मला. हे संख्या रेषा दिलेली आहे आपल्याला, याच्यावरून कोण मोठा कोण छोटा सांगायचा, तर मायनसमध्ये जेवढा मोठा तेवढा लहान, मायनसमध्ये जेवढा मोठा तेवढा लक्षात राहील का, पुढे लक्ष होता. राजा रे भेटला का, हां का मासऱ्या धरून राहिलास, चिपकला असेल डेक्साला, मॅग्नेट आहे त्याच्यात, चिपकला होता का, मग मला कसं माहीत, दूरदृष्टी आहे माझ्याजवळ, जे तुमच्याजवळ नाही. लक्ष द्या आता, तर कोणता मोठा आणि कोणता, अरे कोणता सत्य आणि कोणता असत्य. पहिला ऑप्शन काय आहे, -121, अरे बापा 1.21 इज ग्रेटर दॅन -1.07. दुसरा का म्हणते -1.39 इज ग्रेटर दॅन -1.21. तिसरा का म्हणते -1.07 लहान आहे म्हणते, लहान, -1.39. हे संख्या रेषा दिलेली नसती तरी पण आपण याला सोडवलं, अरे सोडवता आलं असतं. चला सांगा बरं, यामध्ये काय दिसत आहे, विदाऊट पॉईंट विदाऊट मायनस जर विचार केला तर हे मोठी आहे, पण मायनस लागता बरोबर हे काय झाली असती, म्हणजे हा चुकीचा आहे. हां आपल्याला काय सत्यविधान काढायचं आहे ना, हां 3 रॉंग येतील, 1 सत्य येईल. इकडे विदाऊट मायनस विचार करा, मोठा कोण आहे, 1. पण मायनस लागता बरोबर तो का होऊन गेला असता, पण तो का म्हणते हाच मोठा आहे म्हणते, म्हणजे हा बी काय. मग विदाऊट पॉईंट पहिले विचार करा, विदाऊट पॉईंट, विदाऊट आपला विदाऊट मायनस विचार करा, मोठा कोण आहे, हा मोठा आहे, पण मायनस लागता बरोबर हा का झाला असता लहान, पण याच्या तोंड मोठाच आहे म्हणते, म्हणजे हा बी काय. मग आता विचार करा, विदाऊट पहिले विदाऊट मायनस विचार करा, मोठा कोण आहे, हा, पण मायनस लागल्यावर हा का झाला असता, तर हा लहान तोंड इकडं आहे, मोठा तोंड इकडं आहे, करेक्ट आहे. म्हणजे नाही म्हणली होतीस ना तुला, थांबतो दिस नाही का तुला, एकरावाला पहा, एकरा पुढील रेषेवर समान अंतरावर घेतलेल्या बिंदूपैकी काही बिंदूंची संख्या दाखवलेली आहे. संख्या रेषेचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाचे पर्याय. x या बिंदूपासून t या बिंदूचे अंतर किती, x कुठं आहे, x आणि t दिसलं, हां, तर काय वाटते तुम्हाला. आता फ्रॅक्शन तर दिलेला नाही आहे आपल्याला, फ्रॅक्शन दिलेला आहे का, तर याच्यावरून समजून घेऊ आपण कितीची एक लाईन आहे, एक पार्ट कितीचा आहे, इथे 2 पार्ट आहेत ना, 0.2 बघा 0.2चा एक पार्ट आला असता, तेव्हाच तर 0.4 समोर वाढला, मग 0. म्हणजे 2.6 2.38
30 3.0 3.2 आला का? अरे आला का? तसाच आहे तो. तर आता टी आणि एक्स मध्ये किती पार्ट आहेत टोटल? 1 2 3 तर 4 गुणीला काय करीन? यस, डिस्टन्स ऑफ टी एक्स. तर 4 गुणीला 4 पार्ट झाले. हे काय आहेत? पार्ट. आणि एक पार्ट कितीचा आहे? तर 0.2चा आहे एक पार्ट. कशावरून माहीत झाला? या अंतरावरून माहीत झाला. अरे माहीत झाला? करा मल्टिप्लाय. तर 4 दुने तर 0.8. पहा बरं आहे का? आहे. देन हा होमवर्क तुमच्यासाठी आता 12वा. 3 झाले अशा टाईपचे प्रॉब्लेम. तुम्ही म्हणाल का सगळे तुम्हीच सांगा? मी नाही सांगत. जा. 13वा. अचूक विधान कोणते? बघा, संख्या रेषेवर +5/13 ही संख्या 3/11 या संख्येच्या उजवीकडे येते. दोन्हीचे दोन्ही काय आहेत? पॉझिटिव्ह आहेत. तर त्यांच्या पॉईंटवाल्या व्हॅल्यू काढा बरं. मुटकुरे उभा. सांग पहिला भाग कितीचे जाईल? हां, तेर त्रिक 39. राहिले किती? 11. आणि इकडे शून्याचा गेला पॉईंटला. 11 दुने 8. इकडे 0.2 येऊन राहिला, इकडे 0.3. आणि आपल्याला म्हणते की हे या 3/11च्या उजवीकडे आहे. असं पॉसिबल आहे का? पहिले कोण आली असती? हेवाली आली असती 3/11 0.2. आणि मग आली असती कोण? 5/13. अरे हो, जिची व्हॅल्यू किती आली? तर बरोबर उजवीकडे आहे की नाही आहे? अरे आहे. तर 5/13 हे उजवीकडे आहे म्हणते 3/11च्या. म्हणजे हा काय आहे? बरोबर. बाबू रे, हा बरोबर आला असता. हां, दुसरा. संख्या रेषेवर 7/13 ही शून्याच्या डावीकडे येते. डावीकडे येईल का? अबे पॉझिटिव्ह आहे ते, तर ते कोण्या बाजूला आली असती? ना, हा चुकीचा बोलून राहिला ना. मग बाकीचे? अच्छा, खाली अजून ऑप्शन आहेत का? तर विधान ब अचूक. अचूक म्हणजे बरोबरवाला काढायचा आहे का? अच्छा, नाही नाही नाही, तर पहिलाच आला असता. संख्या रेषेवर -4/13 व 2/13 या संख्यांच्या शून्याच्या डावीकडे येतात. चूक. एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे, एकाच बाजूला येतील का? या संख्या उजवीकडे येतात. चूक. म्हणजे हाच बरोबर आहे. आणि तो कोणता आला असता? अचूकवाला म्हणजे सत्यवाला काढायचा. तर अशा प्रकारे आपल्याला उल्लू बनवू शकतात. काय? क्वेश्चन. पण कन्सेप्ट आला पाहिजे. आता ज्या ज्या लोकांना कन्सेप्टमध्ये प्रॉब्लेम आहे ते लोक माझ्याजवळ या आणि विचारा. ठीक आहे? चलो, वायफाय चालू कर बेटा. बंद कर आता.